नमस्कार. आज आहे 10 फेब्रुवारी 2026 आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. मी म्हटलं होतं ना 10 तारखेपासून राज्यातलं ऊन वाढत जाणार, पण रात्री थंडी राहणार आहे. तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून, पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे. म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. ही थंडी फक्त 20-22 तारखेपर्यंतच राहणार आहे, पण हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली, त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली, तंबाखू देखील काढणं चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं, मी म्हणत असतो ना, दरवर्षी महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं छत्तीसगड ह्या दरवर्षी काय असतं, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ह्या 4-5 राज्यामध्ये काय असतं, गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय. म्हणजे त्या 20 दिवसामध्ये मग त्या 2-3 राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ही गारपीट सगळीकडे होत नसते, पण दरवर्षी काय असतं, फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण असतं. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, 22 तारखेपर्यंत ज्यांचा गहू, तूर, कांदा काढणी असलं तर 22 तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं, काढण्याची तयारी ठेवायची. कारण की काय असतं, नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच. म्हणजे ह्या 2-4 राज्यामध्ये काय होतं, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं, म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतं आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्यांचा हरभरा काढणीस आला असेल तर तुम्ही काढू शकता. गहू काढण्यासाठी पोषक वातावरण, तूर काढण्यासाठी पोषक वातावरण, तंबाखूसाठी पोषक वातावरण, वाळू घालण्यासाठी. त्याच्यानंतर द्राक्ष बागायतीसाठी आनंदाची बातमी, राज्यातलं ऊन वाढत जाणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे 10-12 दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही, काय नाही. उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे. उन्हाचा पारा जवळपास 35 म्हणजे काही ठिकाणी 34 अंश, कुठं 35, कुठं 36-37 अंशापर्यंत. विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे, 36पर्यंत जाणार आहे. म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. काही भागामध्ये 34 राहील, कुठं 36 अंश सेल्सिअस तापमान राहील. पण रात्रीच्याला मात्र काय होईल, उत्तरेकडून थंड वारा येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील आले की 2026ला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का. तर परत एकदा सांगतो, प्रत्येक वेळेस सांगणार आहे, 2026ला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त थोडा पाऊस कमी राहील. म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेमतेम सरासरी तितकाच पाऊस पडणार आहे. पिकं चांगले येणार आहेत. म्हणून हे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, परतीचा पाऊस काय होणार आहे, शेवटी मग 2026मध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर लातूर, बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे. त्याच्यामध्ये बरेच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील. म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण 2026ला जेमतेम पाऊस राहणार आहे, सरासरी इतकाच राहणार आहे. पिकं चांगली येणार आहेत. म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण असं खूप नुकसान होईल असा काही सध्या म्हणजे तसा पाऊस असा 2025ला पडला तसा काही पडणार नाही. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. दरवर्षी आपल्या महाराष्ट्र 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं, गारपीट असते. पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही. त्याच्यामुळे काही घाबरून जायचं, काही चिंता करायची नाही. उगाच झाली तर 10-12 गावामध्ये होत असते. फक्त एखाद्या भागात होते, काही भागात होत बी नसते. म्हणून फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं. म्हणून हे प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात तिकडल्या त्या भागामध्ये दरवर्षी
म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी होत आहे, म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा असर होतोय. आपल्याकडे कशामुळे होतोय, नेमकं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापते, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतंय, त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतं. म्हणून एवढं काही घाबरून जायची चिंता नाही. फक्त वातावरण मात्र 22 फेब्रुवारी ते 10 मार्च खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता. सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही, कशाचीच भीती नाही, काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही काढू शकता, तंबाखू काढू शकता, हरभरे काढू शकता, गहू देखील काढू शकता. खूप पोषक वातावरण आहे. 10-12 दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक उद्या त्याला एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.